नमस्कार. कथाकथन 48. कथेचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे महात्मा गांधीजींचा मृत्यू. महात्मा गांधीजींचा मृत्यू 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी आपल्या जवळच्या स्वयंसेवकांना म्हणाले, महत्त्वाची पत्रे घेऊन या, महत्त्वाची पत्रे घेऊन या, त्यांची आजच उत्तरे दिली पाहिजे. उद्या असे अगर नसे कोणी सांगावे, उद्या असेल किंवा नसेल कोणी सांगावे. त्या सर्वांची महत्त्वाची पत्रे आहेत, त्यांची उत्तरं आज मला दिलीच पाहिजे. महात्मा गांधींनी त्याच दिवशी एक पत्र लिहिलं पंडित नेहरूंना की तुम्ही आणि वल्लभभाई पटेल एकजुटीने राहा, एकजुटीने राहा. कारण पंडित नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांच्या विचारसरणीत फरक होता, त्यांची विचारसरणी वेगवेगळी होती. आणि म्हणून महात्मा गांधी पंडित नेहरूंना म्हणाले, तुम्ही दोघेही एका विचाराने राहा, एकजूट राहा. त्याच दिवशी सायंकाळी 4 वाजता गांधीजींना भेटण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल 4च्या दरम्यान आले. आणि सायंकाळचं 5 वाजता जे गांधीजींचं जेवण चालू होतं त्याच वेळेला दोघांमध्ये संभाषण चालू होतं, चर्चा चालू होती. नंतर गांधीजी म्हणाले, माझी प्रार्थनेची वेळ झालेली आहे, मला आता प्रार्थनास्थळी जायला हवं. आणि मग गांधीजींनी त्यांच्या नाती आभा व मनू यांचा आधार घेत प्रार्थनास्थळी जात होते. प्रार्थनास्थळी गेल्यानंतर सर्वजण त्या ठिकाणी जे लोक होते ते उठून उभा राहिले आणि त्यांच्या पायाला, महात्मा गांधींच्या पायाला स्पर्श करून, चरण स्पर्श करून नमस्कार करत होते. आणि महात्मा गांधी त्यांना हसून नमस्कार करीत होते. त्याच वेळी त्यांच्या समोर एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीनं नमस्कार करण्यासाठी खाली वाकून नमस्कार करीत होता. ती व्यक्ती नमस्कार करीत होती. तेवढ्यात गांधीजींची जी मनू नावाची नात आहे ती त्या व्यक्तीला बाजूला सारते, कारण प्रार्थनेचा वेळ झालेला आहे म्हणून त्या व्यक्तीला बाजूला सारते. त्याच वेळेला त्या व्यक्तीनं मनूला ढकलून दिलं बाजूला आणि पिस्तुलीतून महात्मा गांधीच्या छाताडावर एका मागून 3 गोळ्या झाडल्या आणि गांधींचा चेहरा मावळला. बघा, दुसऱ्यांसाठी चंदनासारखे झिजणारे महात्मा गांधी, चंदनासारखे झिजणारे, ते चंदनाच्या चिताशयीवर पहुडलेले होते, शांतपणे पहुडलेले होते. आणि त्यांचा मुलगा देवदास यांनी त्यांना अग्नी दिला, लक्षात ठेवा. आणि सर्व हिंदूंनी की महात्मा गांधी अमर रहे, महात्मा गांधी अमर रहे अशा घोषणा दिल्या, लक्षात ठेवा. धन्यवाद.